नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा सर्वात मोठा निर्णय 31 जुलै रोजी होणार। कर्मचाऱ्यांना कोणतं गिफ्ट मिळणार, चला तर पाहूया। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आलेला आहे आणि हे जानेवारी 2024 पासून लागूही करण्यात आलेले आहे। पुढील अपडेट जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। सप्टेंबर 2024 पर्यंत त्याला सरकारची मंजुरीही मिळेल, परंतु त्यासाठी जानेवारी ते जून 2024 या कालावधीतील AICPI निर्देशांकांचे आकडे असणे आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता किती वाढ होणार हे येणारे आकडेच आता ठरवणार आहेत। महागाई भत्ता वाढीचा हिशोब कुठून सुरू होणार? 50% दराने शून्य होणारी महागाई भत्ता प्रत्यक्षात बदलणार की हिशेब 50च्या पुढे सुरू राहणार? हे सर्व प्रश्न आता सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मनात नक्कीच असतील, मात्र त्यांना उत्तरासाठी आता 31 जुलै 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। कारण आता 31 जुलैला येणारा आकडा पुढील महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवणार आहे। कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI निर्देशांक अर्थात CPI-IW द्वारे निश्चित केला जातो। लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ते जारी करते। उदाहरणार्थ जानेवारीची आकडेवारी फरवरीच्या अखेरीस येते। महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशांकाचे आकडे ठरवत असतात। औद्योगिक कामगारांसाठी CPI मोजणीसाठी AICPI क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कार्यदिवशी जाहीर केला जातो। यासाठी इव्हेंट कॅलेंडर यापूर्वी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता 31 मे रोजी एप्रिलचा आकडा जाहीर होणार आहे। त्यानंतर मे महिन्याचा अंक 28 जूनला येईल आणि जूनचा अंक 31 जुलैला जाहीर होईल। हा आकडा पुढील 6 महिन्याच्या महागाई भत्त्यात वाढ ठरविणार आहे। महागाई भत्त्याची गणना शून्यापासून आणि जुलैपासून जर सुरू झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 9,000 रुपयांची वाढ होईल। ही वाढ सर्वात कमी पगारावर मोजली जाणार आहे। जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याचा पगार 27,000 रुपये होईल। जर अशा कर्मचाऱ्यांचा पगार 25,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात 12,500 रुपयांची वाढ होईल, कारण जेव्हा महागाई भत्ता नवीन असेल तेव्हा तो मूळ वेतनात विलीन केला जाणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार।